नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहरकर. व्हिडिओचा विषय आहे निवडणूक प्रक्रियेतून डावलल्यामुळे योगेश क्षीरसागर यांनी दिलेल्या राजीनाम्याचा. बीड नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत. आणि यामध्येच आता योगेश क्षीरसागर यांनी बीड विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. बीड शहरात डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना बाजूला ठेवून अजित पवारांनी बीडमधील नगरपालिका निवडणुकीची सर्व सूत्र ही अमरसिंह पंडित यांच्या हाती दिली आहेत. आणि याच पार्श्वभूमीवर आता योगेश क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षाच्या अध्यक्षाकडे पाठवला असून या संदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट देखील केली आहे. तर योगेश क्षीरसागर यांनी प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवर आता फक्त जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांचेच फोटो ठेवण्यात आले आहेत. बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गटबाजी सुरू आहे. बीड मतदारसंघात आपल्याला निवडणूक प्रक्रियेतून बाजूला ठेवलं जात असल्याचं सांगत योगेश क्षीरसागरांनी आपला राजीनामा दिलाय. कारण बीडमध्ये होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीची सर्व सूत्र आपल्याकडे राहावीत अशी अपेक्षा योगेश क्षीरसागरांना होती. मात्र या निवडणूक प्रक्रियेतून त्यांना डावलण्यात आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही काळ अगोदर योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी उमेदवारीसाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला आणि या संघर्षानंतर त्यांना उशिरा उमेदवारी जाहीर झाली. आणि तेव्हाच अजित पवारांनी त्यांच्यावर बीड विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. मात्र पक्षामध्ये होत असलेली घुसमट आणि निर्णय प्रक्रियेत न ठेवल्यामुळे योगेश क्षीरसागर यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून या नगरपालिका निवडणुकीमध्ये ते नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.